विद्यार्थ्यांचे प्रवेश आमच्या शाळेत करा म्हणून अनेकदा शिक्षक गावागावात फिरतात। पण विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी तसेच त्यांच्यावर चांगले उपजत संस्कार व्हावे म्हणून परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरची सिद्धेश्वर विद्यालय गेल्या अनेक दिवसांपासून काम करते। या शाळेनं शाळा आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय। या शाळेतील सर्व स्टाफ गावागावात जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असून मुलांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, पालकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी काय करावं याबाबत परिसंवाद घेतीये। शाळेचे सर येऊन वडिलांना सांगितलं की मुलांचा एकंदरीत 5 तास तरी अभ्यास घ्यायचा तुम्ही। सकाळी कमीत कमी 2 तास आणि संध्याकाळी 3 तास अशा प्रकारे तुम्ही आम्ही जो अभ्यास देतो ती कंपल्सरी करतात का नाही याच्याबद्दल सांगितलं सरांनी आणि खूप चांगलं वाटलं। खेड्यातल्या पोराला ट्यूशन नाही परंतु शाळेत आम्ही ट्यूशन घेतो, तर हे मास्तरांनी सांगितल्यामुळे आम्हाला थोडं बरं वाटलं की बाबा आपले खेड्यातले लेकरं आम्ही ट्यूशन नाही देऊ शकत, परंतु हे फुकटाचं म्हणल्यावर पोराला आम्ही 2 तास त्याच्याकडे एक्स्ट्रा पाठवू। पाल्य आणि पालकांमधील विसंवाद नष्ट करण्यासाठी ही शाळा काम करते। 10वी-12वीच्या परीक्षा तोंडावर आल्या असल्यानं इतर मुलांसह त्या मुलांना सुद्धा मार्गदर्शन ही शाळा करते। शाळा आपल्या भेटीला या कार्यक्रमाच्या पाठीमागचं प्रयोजन म्हणजे मुख्यतः मुलांनी अभ्यासाच्या संदर्भाने आता 2-2.5 महिने जे अभ्यासक्रमाचे राहिलेले आहेत 10वीच्या विद्यार्थ्यांना, त्या संदर्भात पालकाला शाळेत बोलवण्याच्या ऐवजी आम्हीच प्रत्येक गावी जाऊन पालकांशी हितगुज करत आहोत आणि त्या संदर्भाने चर्चा, त्यानंतर त्यांच्या काय समस्या या संदर्भाने, त्याचबरोबर इतर पालकांचीही भेट घेऊन त्या गावातील लोकांच्या आणि त्या गावातील पालकांच्या पाल्याच्या संदर्भातल्या ज्या समस्या या संदर्भाने आम्ही चर्चा करत आहोत। पालकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतो की 10वीच्या मुलांनी अभ्यास कसा करावा, किती वेळ करावा, सायंकाळच्या वेळेला किती वेळ अभ्यास करावा, या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही ह्या पालकांच्या भेटी प्रत्येक गावाला जाऊन घेत आहोत। शाळा आपल्या भेटीला हा जो उपक्रम आहे सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर यांनी घेतलेला तो अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे। महात्मा गांधी जसे म्हणाले की खेड्याकडे चला आणि अक्षरशः तसा उपक्रम या शाळेने हाती घेतला। एकीकडे शिक्षकांना खासगी शिकवण्या घेऊन माया जमा करण्याचे वेध लागले असताना या शाळेला मात्र गावागावात जाऊन विद्यार्थ्यांसह जबाबदार पालक घडवण्याचं याड लागलंय। परभणीहून गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।